ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता अर्जुनच्या एकाच भयानक सत्याने खरे काय आणि खोटे काय हे पडताळून बघण्यासाठी आलेल्या चैतन्य समोरच्या भयानक दृश्याने साक्षीचा खरा चेहरा समोर येऊन आता साक्षीने आपल्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि आपला फायदा करून आपल्या एका जिवलग मित्रापासून फूट मारण्याचा प्रयत्न केला. हे चैतन्य समोरच येताच रागाच्या रुद्रावताराने पिसाळलेल्या चैतन्याने आता साक्षी समोर येऊन साक्षीच्या डोक्याला बंदूक लावलेली असते आणि खरे खोट्याचा जाब विचारताच आता साक्षी ही खोटारडी असल्याचे तिसरे सत्य समोर येऊन आणि चैतन्याचा तो रागाचा रुद्रावतार बघून साक्षी ही अर्धी मेलेली झालेली असते. आणि जेव्हा खरे सत्य चैतन्य समोर येऊन चैतन्य कसा साक्षीचा पर्दाफाश करतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता अर्जुनने भर कोर्टात अण्णाचा केलेला अपमान ही साक्षी विसरलेली नसते आणि अण्णाने आता आपला अपमान केला म्हणून आता अर्जुनचा बदला घेण्याचे ठरवलेले असते. पण त्याच वेळेस हुशार साक्षीने अण्णाला सांगितलेले असते की अण्णा, तुम्ही काही काळजी करू नका, मी असे आता बुद्धीचे हत्यार वापरणार आहे जेणेकरून अर्जुनचे त्या हत्यारामुळे हात तुटून अर्जुन हा अर्धमेला होताना मी तुमच्या समोर आणील आणि अर्जुनला एकांटी पाडून अर्जुनचे या केसमधून लक्षसुद्धा डायव्हर्ट करील, तुम्ही काही काळजी करू नका, असे आता सत्य सांगून आता साक्षीने तिचा डावपेच खेळलेला असतो. आणि ज्या वेळेस अर्जुन आणि सायली माथेरानला गेलेले असतात त्याच वेळेस आता कपड्यांची बॅग भरून साक्षी ही चैतन्याच्या घरी राहायला आलेली असते. आणि साक्षीने आता चैतन्याला पूर्ण तिच्या प्रेमात आंधळे केलेले असते. रात्रंदिवस आता साक्षीचे चैतन्यावरती किती प्रेम आहे हे आता साक्षी चैतन्याला दाखवून देत असते आणि त्यामुळे आता चैतन्यसुद्धा साक्षीच्या प्रेमात पूर्ण आंधळा झालेला असतो. साक्षी म्हणेल ते आणि म्हणेल तसे आता चैतन्य वागत असतो. एवढेच काय तर आता अर्जुन सायलीला आणावायला ज्या चैतन्याला जायचे असते त्या चैतन्याला सुद्धा प्रेमाने आता साक्षीने घरीच थांबवलेले असते. आणि आता साक्षीने आता पुढची पायरी ओलांडून आता पुढचा डाव आखलेला असतो. इकडे आता अर्जुन आणि सायली घरी येताच अर्जुन सुद्धा आता सायलीच्या पूर्ण प्रेमात बुडालेला असतो. आणि आता सायलीच्या प्रेमात अखंड बुडालेला अर्जुन चैतन्याला फोन करतो. पण आता चैतन्य हा आपल्याला पिकअप करायला सुद्धा आला नाही आणि आता आपला फोन सुद्धा उचलत नाही. याचे आता अर्जुनला नवलच वाटलेले असते. आणि आता आपण सायलीच्या पूर्ण प्रेमात पडलो आणि चैतन्य आपल्याला जे सांगत होता तेच अखेर खरे झाले. आणि आता आपल्या ह्या बेस्ट फ्रेंडला आपण सायलीच्या प्रेमात पडलो हे सांगावंच लागेल असा विचार करून आता अर्जुन पुन्हा चैतन्याला फोन करू लागतो. पण पुन्हा अर्जुन विचार करतो की आज मीटिंगही कॅन्सल आहे आणि हेरिंगही नाही, तेव्हा आपण चैतन्याच्या घरी जाऊन त्याला मोठे सरप्राईज देऊ असा विचार करून आता अर्जुन त्याच्या कारमधून चैतन्याच्या घरी खरा आलेला असतो. पण घराच्या दरवाजातच आता अर्जुनला भयानक दृश्य दिसलेले असते आणि चैतन्य हा साक्षीच्या मिठीत असतो. डोळे मोठे करून लगेचच अर्जुन हा त्यांच्या समोर येत म्हणतो की चैतन्य, अरे तू हे काय करतोयस? जे वात्सल्य आश्रमात साक्षीने काय काय केले आणि साक्षी काय काय करू शकते हे आपण बघितलेच आहे, तेव्हा ही साक्षी इथे कशी हे पहिलं मला सांग चैतन्य. तर आता चैतन्य सिरियसमध्ये अर्जुनला सांगतो की अर्जुन, साक्षीचे माझ्यावरती आणि माझे साक्षीवरती प्रेम आहे आणि लवकरच आम्ही दोघे लग्न करणार आहोत. ते शब्द ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो की या साक्षीने चैतन्य तुला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि खोटे प्रेम करते. ही साक्षी कशी बहुरूपी आहे हे तुला माहीत असताना देखील तू हे एवढं मोठं टोकाचं पाऊल कसं काय उचललं चैतन्य? आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये चैतन्य, डोळे उघड, उघड्या डोळ्याने बघ या साक्षीचा खरा चेहरा. तू वेळीच जर ओळखला नाही तर नंतर एवढे काही वाईट होईल की त्यानंतर मात्र तू काहीही करू शकणार नाही आणि वेळ ही निघून गेलेली असेल.
पण आता इकडे चैतन्य साक्षीच्या पूर्ण प्रेमात आंधळा झाला असल्यामुळे चैतन्य काही अर्जुनचे ऐकायला नसतो आणि उलट अर्जुनला समजावून सांगत म्हणतो की अर्जुन, तू आणि मी आपल्यामध्ये जे वर्किंग एन्व्हायरमेंट आहे आणि आपल्या ज्या कामाची प्रायव्हेसी आहे ती मी कधीच कुणालाही समोर आणलेली नाही किंवा साक्षीला सुद्धा काही सांगितलेलं नाही. आपले प्रोफेशनल वर्किंग हे एकदम वेगळे असून आता प्रेमात मी एकदम वेगळा आहे आणि याचा प्रेमाशी काही एक संबंध नाही अर्जुन. तर रागाने आता अर्जुन हा विचार करतो की आता या चैतन्याला सांगून काही उपयोग नाही, कारण पाणी आता डोक्यावरून गेले आहे. लगेच अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य, तू अजूनही डोळे उघड. आणि आता रागाने अर्जुन तेथून निघून गेलेला असतो. तर आता चैतन्य सुद्धा अर्जुनला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि आता चैतन्य सुद्धा लगेच कामावरती निघून गेलेला असतो. इकडे आता साक्षी चैतन्य गेल्याचे बघून विचार करते की आता आपल्याला लवकरच पुढची पायरी गाठावी लागेल, कारण आपल्याकडे खूप वेळ थोडा आहे. असे म्हणत आता लगेच मला वात्सल्य आश्रमाची फाईल शोधावीच लागेल असा विचार करून साक्षीने आता चैतन्याचे सर्व घर पालथे घातलेले असते आणि एक एक फाईल बघत आता त्या वात्सल्य आश्रमाची फाईल बघत असते. इकडे आता चैतन्य जात असताना अचानक चैतन्याच्या डोक्यात विचार येतो की अर्जुनने आपल्याला आता जे काही सांगितले, खरंच वात्सल्य आश्रमात साक्षी जर दोषी असेल तर खरंच साक्षी आपल्यासोबत खोटे प्रेमाचे नाटक तर करत नसेल ना, असा विचार आणि आता चैतन्याच्या डोक्यात काहूर माजलेले असते. आणि त्या क्षणी पुन्हा चैतन्य हा माघारी फिरतो. तर आता चैतन्य हा घराचा दरवाजा उघडताच आता आतमध्ये जातो आणि विचार करतो की आता आपण आता आज काही कामाला जाणार नाही आणि साक्षीला सरप्राईज देऊ. गुपचूप आता चैतन्य हा आतमध्ये चोर पावलाने येतो. तर आता साक्षी ही ती फाईल शोधत असते आणि फाईल शोधून थकल्यानंतर आता लगेच साक्षी ही महिपतला फोन करते. साक्षी महिपतला सांगते की अण्णा, मी तर त्या चैतन्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून एकांटी पाडले. मी त्या चैतन्याला प्रेमात पूर्ण आंधळे केले. आणि अर्जुन हा चैतन्याच्या घरी येताच आम्हाला अर्जुनने एकमेकांच्या मिठीत बघितले आणि अर्जुनने आता चैतन्याला चांगलाच त्याचा जाब विचारला, पण चैतन्याने अर्जुनचे काही एक ऐकले नाही आणि अर्जुनला मोकळ्या हाताने धुडकावून लावले. तेव्हा अण्णा खूप खुश झालेले असतात. इकडे मात्र चैतन्य साक्षीचे सर्व बोलणे ऐकत असतो आणि आता साक्षीचे ते बोलणे ऐकताच आता चैतन्याच्या पायाखालची जमीन तर डोक्यावरचे आभाळ सरकलेले असते आणि चैतन्याच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. त्यानंतर आता साक्षी म्हणते की अण्णा, मी आता आपल्या वात्सल्य आश्रमाची ती फाईल शोधते आणि नक्कीच ही फाईल या चैतन्याच्या घरामध्येच मला सापडेल. मी त्या चैतन्याला गोडी गुलाबीने आता बाहेर कामाला पाठवून दिले आहे. तुम्ही काही काळजी करू नका. ती फाईल भेटताच मी लगेचच इकडून आपल्या इकडे निघून येईल. ते ऐकून आता चैतन्याचे पाय लंगडे झालेले असतात आणि हात थरथर कापत असतात आणि लगेच रागाच्या रुद्रावताराने चैतन्य हा त्याच्या गुपचूप रूममध्ये येतो आणि ड्रॉवरमध्ये सेफ्टीसाठी ठेवलेली बंदूक हा लगेच साक्षीच्या डोक्याला लावत चैतन्य आता साक्षी समोर येतो. तर आता साक्षी खूप घाबरी झालेली असते आणि पाठीमागून चैतन्य येताच साक्षीला तिसरा मोठा भयानक धक्का बसतो. लगेच चैतन्य साक्षीला म्हणतो की साक्षी, तुझे खोटारडा चेहरा माझ्या समोर आला आहे आणि तू कशासाठी आली आणि तुझा हेतू काय आहे हे मला पूर्ण समजले. तर मी आता तुला सोडणार नाही आणि आमच्या दोघांमध्ये फूट पाडून तू पुरावा घेण्यासाठी इथे आली होतीस ना, पण आता मी तुला ओळखलं. असे म्हणत आता रागाने चैतन्याने साक्षीच्या डोक्याला बंदूक लावलेली असते. तर साक्षी आता ओरडतच चैतन्याला म्हणते की हे बघ चैतन्य, तू मला मारू नकोस. तर चैतन्य म्हणतो, खरं सांग साक्षी. तर आता साक्षी ही बंदुकीच्या भीतीने अर्धमेली झालेली असते आणि आता साक्षी तिच्या तोंडाने चैतन्याला सत्य सांगणार का हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.